हॅलो मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आजची पहाट एका दुःखद बातमीने झाली. तर आज पूर्ण दिवस माझं म्हणजे डोकं पूर्णपणे ब्लँक झालंय. काहीच कळत नाही आज की अशी बातमी का यावी. अजितदादा पवार यांचं निधन झालं एका अपघातात, आणि त्यांच्यासोबत जे कोणी लोक या अपघातात गेले त्या सर्वांना आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर मला असं वाटतं, मी माझ्या डोळ्यांनी म्हणजे मी जे बघितले ते अजितदादा हे असे एकमेव नेते होते जे लोकांमध्ये उतरून लोकांच्या अडचणी विचारायचे. आपण त्यांचे घरबसल्या खूप व्हायरल व्हिडिओज, भाषण बघायचो. लोक ज्या प्रकारे संवाद साधायचे, दादा ज्या प्रकारे कॉमेडी करून त्यांना उत्तर द्यायचे, हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच अजितदादा काय आहेत हे माहीत होतं. आणि सगळे लोक त्यांचं भाषण खूप कौतुकाने ऐकायचे. पण खरंच महाराष्ट्रात हा असा एकमेव नेता मी पाहिलाय जो लोकांमध्ये उतरून प्रश्न विचारायचा, म्हणून तो लोकांच्या जवळचा वाटतो. आपलं घरातलं कोणीतरी व्यक्तिमत्व होतं आणि ते गेलंय अजितदादा पवार, अशीच सगळ्यांना आज जाणीव होतीये, फील होतंय. आज संपूर्ण महाराष्ट्रच या दुःखात आहे. काय बोलू अजून कळत नाहीये. खूप लोक असे आहेत, नेते लोक, जे दुःखद घटना घडतात तेव्हा तिकडे धाव घेतात. पण अजितदादांना मी पाहिलंय, ते परस्पर उतरून लोकांशी संवाद साधायचे, म्हणून ते जवळचे वाटतात खरंच सगळ्यांच्याच. माझ्याही त्यांच्याशी 2 वेळा भेटी झाल्या होत्या अशाच कामानिमित्त. माझी त्यांच्याशी झालेली भेट हा सांगण्याचा मुद्दा एकच आहे की मी तेव्हा बघितलंय की ते कसं सर्वसामान्यांमध्ये उतरून त्यांना त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी विचारायचे. असा हा एकमेव नेताच मी खरोखरच महाराष्ट्रात बघितलाय. जेव्हा ॲक्सिडेंटचे व्हिडिओ पाहिले, फोटो पाहिले, तिथेही कागदपत्रे पडलेली दिसली. तर जाता जाता असं दिसलं की दादा शेवटच्या क्षणापर्यंत फक्त कामातच होते. आणि पण असा त्यांचा अंत व्हायला नको होता असं सगळ्यांनाच वाटतंय. ही खूप वाईट दुःखद घटना घडली आज. लोकांचा एक नेताच आज गमावलाय महाराष्ट्राने, जो लोकांमध्ये उतरत होता, तिथे जाऊन संवाद साधत होता. याचंच खूप दुःख होतंय त्यांच्या जाण्याने.